नाशिक मविप्र मॅरेथॉन 2025 यशस्वीपणे संपन्न। विजेता ठरला मुंबईचा डॉक्टर कार्तिक करकेरा। फुल मॅरेथॉनचे तिन्ही विजेते स्पर्धक महाराष्ट्राचेच। नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने रविवारी 9व्या राष्ट्रीय व 14व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। ही स्पर्धा 2 तास 20 मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करून मुंबईच्या डॉक्टर कार्तिक जयराज करकेरा याने विजेतेपद पटकावून आपल्या नावावर नवा विक्रम केलाय। कार्तिक जयराज करकेरा याने आतापर्यंत मविप्र मॅरेथॉनमधील सर्व विजेत्यांचे विक्रम मोडीत काढत या स्पर्धेला गवसणी घातली आहे। रविवारी पहाटे 5:45 42 किलोमीटर फुल मॅरेथॉनने स्पर्धेला भारतीय हॉकी संघातील खेळाडू तथा रिओ ऑलिम्पिकपटू रेणुका यादव, आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, संदीप गुळवे, सेवक संचालक डॉक्टर एस.के. शिंदे, प्राध्यापक सी.डी. शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। अगदी कडाक्याच्या थंडीत धावपटूंचा उत्साह ओसंडून वाहत होता। वेगवेगळ्या 14 गटांमध्ये ही स्पर्धा झाली। यामध्ये चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तब्बल 4000हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवलेला होता। फुल मॅरेथॉनमध्ये धावताना डॉक्टर कार्तिकने 2 तास 20 मिनिटे अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचं 1,51,000 रुपयांचं पारितोषिक पटकावलं। दिंडोरी तालुक्यातील सिकंदर चिंदू तडाके या धावपटूनं 2 तास 20 मिनिटे 2 सेकंद अशी वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकाचं 1 लाखाचं, तर वर्धा जिल्ह्यातील विक्रम भरतसिंग वंगारिया याने 2 तास 20 मिनिटे 12 सेकंदात पूर्ण करत तृतीय क्रमांकाचं 75,000 रुपयांचं पारितोषिक पटकावलं। स्पर्धेसाठी देशभरातून उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मेघालय तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटू असे एकूण 3,500पेक्षाही जास्त स्पर्धक सहभागी झालेले होते। खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून त्यांचा उत्साह वाढवला, तर रावसाहेब थोरात सभागृह परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने रंगत वाढवली। बक्षीस वितरण समारंभ कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला। यावेळी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केलं। यावेळी विविध 14 गटातील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी एकूण 8,58,000 रुपये रकमेच्या बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्र सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी या स्पर्धेविषयी अधिक माहिती दिली। सुरुवातीची आपली स्पर्धा राज्य पातळीवरती होती, परंतु आताची गेल्या 9 वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवरती आपण ती संपन्न करतो आहोत। आणि आपल्याला मागच्याच वर्षी आपण सांगितलं की आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती न्यायची आहे। इथे काही दिवसांनी आपल्याला बाहेरच्या देशातले खेळाडू सुद्धा हे धावताना दिसतील। खरं म्हणजे याच वर्षी काही लोकांनी इथे चौकशी केलेली होती, त्यामुळे लवकरच आपल्याला या ठिकाणी या स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेणं शक्य होणार आहे। मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अत्यंत सूक्ष्म व काटेकोर नियोजन केलेलं होतं। मविप्र ही महाराष्ट्रातील आघाडीची शिक्षण संस्था असून संस्थेने मविप्र मॅरेथॉनचं यशस्वी आयोजन केलं असल्याचं यावेळी भारतीय हॉकी खेळाडू रेणुका यादव यांनी सांगितलंय। परंतु अब मुझे गर्व है कि हमारे देश में एमवीपी जैसे संस्था है जिसके 10,000 से भी ज्यादा कर्मचारी एवं शिक्षक हैं, जो अब युवाओं को आगे बढ़ाने में सहायता प्रदान कर रहे हैं। यदि कभी मैं इन संस्था के तथा युवाओं के मार्गदर्शन में कोई भी काम आ सकी तो मैं अपने आप को सौभाग्यशाली समझूंगी। मैराथन तथा अन्य किसी भी प्रकार के खेल लोगों की शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य को बरकरार रखने के लिए मदद करता है और मैं हमेशा इसका समर्थन करती हूँ। या स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धकांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना स्पर्धेविषयी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानलेत। मैं यहाँ पर आज 10 किलोमीटर भागी एमवीपी मैराथन में, मुझे बहुत अच्छा लगा। मेरी फर्स्ट प्लेस है और एमवीपी मैराथन में प्राइस भी अच्छा था काफी, और यहाँ की मैनेजमेंट भी काफी अच्छी थी। मुझे यहाँ पर दौड़कर बहुत अच्छा लगा। मैं हरियाणा से हूँ और मैं नासिक में ट्रेनिंग करती हूँ और मैंने एमवीपी मैराथन में पार्टिसिपेट किया था। मुझे इस मैराथन में आके बहुत अच्छा लगा। यहाँ का प्राइस काफी अच्छा था और यहाँ पे सब ऑफिशियल स्टाफ सब
वेरी सपोर्टिव, बहुत सपोर्टिव थे। की हे माझा पहिला मॅरेथॉन होता 42 किलोमीटर आणि मी आमचा समाजाचा मॅरेथॉनमध्ये धावलो आणि जिंकलो आहे. तर हे माझ्यासाठी खूप चांगलं मेमरी आहे आणि सगळे खूप ऑर्गनायझेशन चांगलं. यंदाच्या स्पर्धेत वेगवेगळ्या थीमवर आधारित फन रनचं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. या फन रनमध्ये मविप्र पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच पर्यावरण रक्षण, बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, महिला सक्षमीकरण, निरोगी आरोग्य, योग, जागर शिक्षणाचा या सामाजिक विषयांवर जनजागृतीपर फलक हाती घेऊन स्पर्धक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी संस्थेच्या वतीनं मविप्र मॅरेथॉन निमित्त पत्रकार अरुण मलानी यांना यंदाचा आदर्श क्रीडा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके यांच्यासह मविप्र संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक.